इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामधलं जे युद्ध मागच्या जवळजवळ 25-26 दिवसांपासून चालू आहे, हे युद्ध आता नवीन एका टप्प्यावर आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, की आम्ही 5 दिवसांसाठी इराणवरचे हल्ले थांबवतोय. कारण आमची इराणच्या नेतृत्वाबरोबर चाललेली जी चर्चा आहे, ती अतिशय व्यवस्थित चालू आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं होतं. त्याला इराणनं सांगितलं होतं, की आमची अशी कुठलीही चर्चा चालू नाही आहे. पण अजूनही डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत, की आमची चर्चा चालूच आहे आणि त्यांनी पुढे आणखी एक 15 कलमी योजना आखलेली आहे. म्हणजे एक 15 पॉइंट प्लॅन असं म्हटलेलं आहे. हा प्लॅन जर इराणने मान्य केला, तर पुढच्या 1 महिन्यासाठी युद्ध थांबवायची तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवलेली आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे, की 1 महिना अजून चर्चांना मिळेल. मग हा 15 कलमी कार्यक्रम काय? या 15 कलमांची जर तुम्ही लिस्ट बघितली, अजून त्यांनी प्रॉपरली त्याची लिस्ट दिलेली नाही. पण ही जर 15 कलमं काय असतील हे बघितलं, तर इराण ती कलमं कधीही मान्य करणार नाही, ही काळ्या दगडावरची रेषा आहे. पण तरीही अमेरिकेला असं वाटतंय, की इराण ती सगळी कलमं मान्य करेल. इराण आताही म्हणतोय, की आम्ही कोणत्याही प्रकारच्या तहाची याचनाच केलेली नाही. तह मागितलेलाच नाही. तुम्ही तह करायला येताय काय? कारण डोनाल्ड ट्रम्प स्वतःच तह करायला चाललेत, स्वतःच युद्ध थांबवायला लागलेत, स्वतःच सीज फायरची भाषा बोलायला लागलेत. इराण यातलं काही बोललेलं नाही. इराण म्हणतोय आम्ही 10 वर्ष युद्ध करायला तयार आहे. म्हणजे या युद्धाचा निकाल नेमका कुणीकडे चाललाय हे एवढ्या घटना घडामोडींवरून आपल्याला समजायला हवं. पण तरीही अमेरिकेनं काय प्लॅन समोर ठेवलाय, त्याच्यामध्ये नेमक्या काय अटी आहेत ते बघूया या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. स्ट्रेट ऑफ हॉर्मुजला इराणनं ज्या पद्धतीने अडवलंय, त्यानंतर संपूर्ण जगाची नाकाबंदी झालेली आहे. जगातले सगळे मार्केट्स इराणनं आपल्या हातात ठेवल्यासारखे ठेवलेले आहेत. सगळं ऑइल मार्केट आपल्या हातात ठेवल्यासारखं ठेवलंय. ज्या पद्धतीनं इराण हे सगळं मॅनिप्युलेट करतोय ते बघता इराण आता अतिशय कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं इराण समोर हा जो प्लॅन डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलाय, याचा अगदी एक्झॅक्टली डॉक्युमेंट अजून अमेरिकेनं डिक्लेअर केलेलं नाही किंवा बाहेर आलेलं नाही. पण द गार्डियन, इंडिया टुडे, रॉयटर्स यासारख्या वृत्तसंस्थांनी याच्याबद्दलचे काही रिपोर्ट्स दिलेले आहेत. त्यामध्ये सांगितलेले की कोणते हे 15 कलमं असतील, कोणते हे 15 पॉइंट्स असतील, ज्या अमेरिकेच्या अटी इराणने जर मान्य केल्या तर इराणवरचे सँक्शन्स हटू शकतात. थोडक्यात एकदा लिस्ट बघूया. अमेरिकेची इराणला घातलेली सगळ्यात पहिली महत्वाची अट आहे, की इराणनं त्यांच्याकडे असलेली जी न्यूक्लिअर फॅसिलिटी आहेत त्या सगळ्या डिसमेंटल करायला पाहिजेत. म्हणजे ज्याच्यामध्ये अण्वस्त्र बनवण्याची जी क्षमता आहे ती सगळी क्षमता नष्ट केली पाहिजे, अशी पहिली अट आहे, जी इराण मानणं आता सध्या या पोझिशनमध्ये शक्य नाही. कारण इराणचं या अण्वस्त्राच्या कार्यक्रमासाठी भरपूर नुकसान झालेलं आहे. आता एवढं सगळं नुकसान झाल्यानंतर परत एकदा अमेरिकेची अट मानणं इराणला परवडत नाही. यातली दुसरी अट अशी पण आहे, की नतांज, इस्फहान आणि फॉर्दो या ज्या साईट्स आहेत त्या सगळ्या डिसमेंटल करून टाकायच्या आणि तिथं जो कार्यक्रम चालतो तो सगळा बंद करून टाकायचा. हे देखील इराण ऐकणं जवळजवळ शक्य नाही. याशिवाय अमेरिकेची आणखी एक मागणी आहे, डिमांड असणार आहे, ती म्हणजे नो युरेनियम एनरिचमेंट एव्हर ऑन इराणियन सॉइल. म्हणजे इराणच्या जमिनीवर इथून पुढे कधीही युरेनियम एनरिचमेंट होणार नाही. मग ते सिव्हिलियन न्यूक्लिअर प्रोग्राम असो किंवा अण्वस्त्र बनवणं असो, कशासाठी असो, इराणनं न्यूक्लिअर एनरिचमेंट करायचंच नाही. अर्थात हे सुद्धा इराण मान्य करेल असं वाटत नाही. असं एक म्हटलं जातं की इराणकडं 60% एनरिच केलेलं एक युरेनियमचा 450 केजीचा साठा आहे. आता हा दावा आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा कुणाकडेच नाही. पण एक 450 किलो युरेनियम असं आहे ज्याच्यात 60% एनरिचमेंट झाले. म्हणजे अगदीच न्यूक्लिअर बॉम्ब होत नाही, पण तरी देखील याचा बॉम्ब म्हणून वापर करू शकतो. अशा कंडिशनला हे 450 केजी युरेनियम आहे ते अमेरिकेचं असं म्हणणं आहे की IAEA कडे देऊन टाकायचं. IAEA म्हणजे इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, जी संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली काम करते आणि सगळ्या जगामधल्या सगळ्या या न्यूक्लिअर फॅसिलिटीजला वगैरे मॉनिटर करत असते. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे. आणखी एक म्हणणं आहे की IAEA ला इराणनं फुल ॲक्सेस द्यायचा, त्यांच्या देशातल्या सर्व ठिकाणांचा, सर्व न्यूक्लिअर फॅसिलिटीजचा ॲक्सेस द्यायचा. तिथं ते जाऊन कधीही मॉनिटर, चेकिंग, टेस्टिंग करू शकतात. अशा पद्धतीनं इराणकडनं अमेरिकेची आणखी एक मागणी यामध्ये असणार आहे, ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज, जी हॉर्मुजची सामुद्रधुनी आहे ती पूर्णपणे आणि सर्व देशांसाठी कायमची उघडली जावी. आता अर्थात इराणकडची सगळ्यात मोठा लिव्हरेज काय आहे, सगळ्यात मोठी ताकद आता तर स्ट्रेट ऑफ हॉर्मुज आहे. त्यामुळे इराण ही मागणी देखील अशी सहजासहजी मान्य करेल असं वाटत नाही. पण तरीही काय डिस्कशन्स होतात बघूया. आणि याशिवाय इराणचे जे प्रॉक्झीज आहेत, प्रॉक्झी म्हणजे त्यांच्या ज्या छुप्या संघटना आहेत ज्या इराणसाठी काम करतात, हिजबुल्ला, हमास, हुती, या सगळ्यांना जे इराण फंडिंग करतं, हे फंडिंग सगळं थांबवलं जावं असंही अमेरिकेचं म्हणणं आहे. आता या सगळ्या गोष्टी मान्य होतील नाही होतील माहिती नाही, पण यामध्ये इस्रायलची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण इस्रायलच्या दृष्टीनं इराणकडे अण्वस्त्र नसणं ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे आणि अमेरिकेने यातली अटच अण्वस्त्रांची सर्वात मोठी करून घातली. पण तरीही इस्रायलला हे मान्य नाही की अशा पद्धतीनं कुठला तरी 15 पॉईंट प्रोग्राम ठेवावा. इस्रायलचं असं म्हणणं आहे की युद्ध कंटिन्यू करावं,
कितीही वेळ लागू दे, पण इराणमधली इस्लामिक रेजिम संपवावी. मग आता एवढं सगळं केल्यानंतर इराणला पण काहीतरी मिळालं पाहिजे. मग इराणला काय मिळेल, तर इराणला मिळणार 30 दिवसांचा एक सीज फायर, म्हणजे 30 दिवसांसाठी कोणतंही युद्ध आता होणार नाही, म्हणजे इराणमध्ये जे काय हल्ले होतील ते सगळे थांबवले जातील. दुसरी गोष्ट म्हणजे इराणवरती जे सँक्शन्स लावलेले आहेत आता सध्या, इराणनं कोणालाही आपल्याकडे असलेलं क्रूड ऑइल, पेट्रोल वगैरे काही विकायचं नाही वगैरे वगैरे, असे सगळे सँक्शन्स हटवले जातील. याशिवाय स्विफ्ट जगातली जी बँकिंग सिस्टीम आहे ती इराणसाठी ओपन केली जाईल. याशिवाय अमेरिकेमध्ये इराणचे जे काही रेमिटन्सेस पडून असतील, जे लॉक केलेले असतील, ज्याला फ्रीज केलेलं असेल, हे सगळे ओपन केले जातील. अशा अनेक गोष्टी होतील. याशिवाय अमेरिका भविष्यात इराणमध्ये इन्व्हेस्टमेंट देखील करू शकते. या सगळ्या गोष्टी असल्या तरी इराणला यासाठी द्यावी लागणारी किंमत ही अत्यंत मोठी आणि इराण ती द्यायला कधीही तयार होणार नाही असं सध्या तरी वाटतंय. यामध्ये इराण ही मान्य न करण्यामागचं आणखी एक महत्वाचं कारण आहे, ती म्हणजे अमेरिकेची दगाबाजी. यावेळेला म्हणजे 28 फेब्रुवारीला ज्या दिवशी अमेरिकेनं आणि इस्रायलने इराणवरती हल्ला केला, त्याच्या अगोदर देखील या 3 देशांच्या मध्ये या सर्व विषयांच्यावर बोलणी चालू होती. ही बोलणी चालू असताना अचानक अमेरिकेनं ही सगळी बोलणी थांबवली आणि इराणवरती हल्ला केला. त्यामुळे इराण या गोष्टीवर विश्वास कसा ठेवेल, की 1 महिन्याची जी मुदत डोनाल्ड ट्रम्प घेत आहेत, ही 1 महिन्याची मुदत शांततेसाठी घेत आहेत, की पुन्हा नव्या युद्धाच्या तयारीसाठी घेत आहेत. कदाचित 1 महिना शांत बसतील आणि पुढचं युद्ध आणखी जास्त जोमानं आणि नव्या लिडरशिपला मारायचा प्रयत्न करून ते पुन्हा चालू करतील. कदाचित असं होऊ शकतं की 3000 मरीन्सला ते सध्या तिथं मध्य पूर्वेमध्ये आणतायत, त्यांना इराणमध्ये घुसवतील आणि नवीन पद्धतीनं करायचा, बूट ऑन ग्राउंड पद्धतीने करायला प्रयत्न करतील. त्यामुळे अमेरिकेची विश्वसनीयता ही अत्यंत कमी झालेली असल्यामुळे इराण या सगळ्या गोष्टींच्यावर विश्वास ठेवेल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इराणनं मुळात मागणीच केली नव्हती की अशा आम्हाला तह करायचा आहे किंवा काय करायचंय. इराणचं तर म्हणणं आहे तुम्ही लढायला आलाय, आम्ही पण लढायला तयार आहे. त्यामुळे इराण सहसा ह्या गोष्टी मान्य करेल असं वाटत नाही. पण तरी देखील पाकिस्तानने यामध्ये तयारी दाखवलेली की आम्ही हे युद्ध मिटवून देतो. मग आता पाकिस्तानला एवढी जरुरी काय पडली, तर पाकिस्तानच्या दृष्टीनं अडचण त्यांची अशी झाली की पाकिस्तान एकाच वेळेला सगळ्या बाजूवरती हात ठेवून बसलाय. त्यांना चीन बरोबर पण राहायचं आहे, रशिया बरोबर पण राहायचं आहे, अमेरिकेबरोबर राहायचं आहे, सौदी बरोबर डिफेन्स पॅक्ट आहे पण सौदीला मदत करायची नाही, इराण बरोबर काहीच नाही, इराणला फक्त धमकी देतात, मदत करत नाहीत किंवा डायरेक्ट शत्रुत्व पत्करत नाहीत, सगळंच करत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानला त्यांची जी अडचण आहे त्यातून बाहेर येण्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी हा सगळा पीस प्लॅन जो काय 15 पॉईंट तो पाकिस्तानच्या मार्गे इराणपर्यंत पोहोचवला असं म्हटलं जाते. मग इथं पाकिस्तानला एवढं महत्व कसं काय प्राप्त झालं असाही प्रश्न काहींच्या मनात असू शकतो. त्यांच्यासाठी सांगतो की पाकिस्तान हे त्या मध्य पूर्वेतल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांच्या दृष्टीनं एक दादा राष्ट्र आहे, कारण पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत. त्यामुळे पाकिस्तान हे मिलिटरी दृष्ट्या स्ट्रॉंग असलेलं एक मोठं राष्ट्र त्या सर्व राष्ट्रांच्या दृष्टीनं आहे. दुसरी गोष्ट, इराणनं आतापर्यंत तिथं असलेल्या सगळ्या अमेरिकेच्या सहकारी देशांच्यावर हल्ले केलेले आहेत, पण इराणने अजून देखील पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही, हे लक्षात घ्या. याचा अर्थ इराणच्या दृष्टीनं सुद्धा पाकिस्तान एक मोठं राष्ट्र आहे आणि पाकिस्तान एक जबाबदार राष्ट्र आहे असं इराण समजतो. त्यामुळं पाकिस्तान यामध्ये मध्यस्थी करू शकतो. अमेरिकेने देखील त्यांची मध्यस्थी स्वीकारलेली आहे असं समजते. त्यामुळे नेमकं काय होईल काय नाही हे येणाऱ्या काळात बघूया. पण हा जो प्लॅन जो डोनाल्ड ट्रम्प यांनी ठेवलाय 15 पॉईंटचा, तो इराण मान्य करेल असं आम्हाला तरी वाटत नाही. तुम्हाला या संपूर्ण विषयावर काय वाटतं काय नाही ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.